हॅलो नमस्कार. आज संडे स्पेशल मटण करायला घेतलं होतं. मटण स्वच्छ धुवून घेतलं. तेलामध्ये कांदा, आलं लसूण पेस्ट घालून घेतली, छान परतून घेतलं आणि मटणाला मी हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं. तर ते मी घालून घेतल्यानंतर छान थोडा वेळ 10 मिनिटानंतर मी झाकून ठेवलं होतं. वर मी त्याच भांड्यामध्ये पाणी घालून ठेवलं होतं. तर त्या भांड्यातलं पाणी 10-15 मिनिटानंतर मी त्यामध्ये घालून घेतलं. मटण एका बाजूला शिजतं आहे तोपर्यंत इकडे सगळे मी जो काही वाटणाचा मसाला आहे तो भाजून घेतला होता. यामध्ये मी कांदा, खोबरं, आलं, लसूण, तीळ, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर मी तशीच ठेवलेली आहे आणि सगळं वाटण छान बारीक पेस्ट करून घेतलं. त्यानंतर इथे बघू शकताय की पॅनमध्ये मी तेल घातलं आहे, भरपूर सारं तेल घातलं आहे. त्या 1 चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे, जो माझा घरचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे तो घातलेला आहे. त्यानंतर जे काही वाटण आहे ते घातलं आहे आणि छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडंसं परतल्यानंतर मी जो राहिलेला मसाला आहे माझा, म्हणजे पूर्ण जो आपल्याला भाजीला घालायचा आहे तो मसाला इथे मी 3 चमचे म्हणजे एकूण 4 चमचे मसाला मी घालून घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्हाला जेवढं आवडत असेल, कारण की झणझणीतच नॉनव्हेज चांगलं लागतं, त्यामुळे मी जरा जास्त तिखट घातलेलं आहे. तर 4 चमचे इथे मी कांदा लसूण मसाला म्हणजे कोल्हापुरी मसाला घालून घेतलेला आहे. आणि आता इथे 1 चमचा मी मटण मसाला घालत आहे, जो मी नेहमीच लजीजचा यूज करते तोच इथे मी मसाला यूज केलेला आहे, कारण मला त्याचाच फ्लेवर जास्त आवडतो. तर छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे. तेल सुटायला सुरुवात होते. आता जे काही वर पाणी गरम ठेवलेलं आहे, थोडंसं पाणी घालायचं होतं, म्हणून मी इथे मटणाला जे वर शिजत ठेवलेलं पाणी होतं तेच घातलेलं आहे, कारण मटणाच्या ज्यामध्ये ऑलरेडी पाणी आहे. थोडंसं घातलं आहे, जास्त घातलेलं नाही. आणि आता थोडंसं सूपही घालणार आहे, जेणेकरून आपण जेव्हा सुकं करतो ना तर त्याला त्या ग्रेव्हीला चव लागते. त्यामुळे ही टिप लक्षात ठेवायची की थोडंसं सूप घालायचं. म्हणजे आता मी दोन्हीसाठी एकच वाटण करत आहे, सुक्यासाठी आणि रश्श्यासाठी एकच मी वाटण, हे जे वाटण आहे दोन्हीमध्ये मी डिवाईड करून हे करणार आहे. त्यामुळं वेगवेगळं करायची गरज नाही आहे. बघू शकताय थोड्या वेळाने छान त्याला तरी आलेली आहे, छान तेल सुटलेलं आहे. आणि आता यातलं निम्मं वाटण मी रश्श्यामध्ये काढून घेणार आहे आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये मी पीस घालून घेणार आहे. तर अशा याच वेळेला माझे मिस्टर आले होते किचनमध्ये, कारण की नॉनव्हेज असेल तर किचनमध्ये येणं जाणं वाढतं. तर त्यांना म्हटलं चला यावेळी तुम्ही मिक्स करा, मी शूट करते, म्हणजे निदान तुमचा हात लागलेल्याची चव जर थोडी येईल. आणि खरंच चव तर आलीच होती, भारी झाली होती. तर मग पीस घालून घेतले, छानपैकी त्यांनी मिक्स केलं. आणि मग लक्षात आलं की आपण रस्सा करण्यासाठी सूपमध्ये आपण वाटणच घातलं नाही. मग त्यामुळे आम्ही त्यातलं जे वाटण आहे एक्स्ट्राचं जे होतं, कारण की बरंच सारं वाटण झालं होतं, ते ॲड केलं आणि छानपैकी रस्सा उकळून घेतला. आणि आता वरून कोथिंबीर घालत आहे. चव बघितली होती, मीठ व्यवस्थित होतं दोन्हीला. आणि बघू शकताय जशी जशी उकळी येईल तशी तरी खूप छान आलेली आहे. आणि इकडे माझा जिरा राईसही तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे प्लेटिंग झालेलं आहे. तर हा आजचा बेत तुम्हाला कसा वाटला आहे